मी सुनीता 3S किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर पुदिन्याची चटणी, जी भारतीय जेवणाची चव वाढवते आणि पचनास मदत करते। सँडविच, समोसा, टिक्की यासारख्या अनेक पदार्थांसोबत आवडीने खाल्ली जाते आणि ही चटणी अगदी सोपी व झटपट तयार होते। तोंडाची चव वाढवणारी ही चटणी फक्त 2 मिनिटात बनवली जाते आणि त्याशिवाय ही चटणी सहज महिनाभर टिकते। चला तर मग कोथिंबीर पुदिन्याची झटपट चविष्ट चटणी बघूयात। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, टिंग टॉंग। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी पुदिन्याची पानं, 1 वाटी कोथिंबीर, जिरं, लसूण, आलं, मिरची, साखर, मीठ आणि लिंबू। पुदिना, कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। थंडीत ही चटणी आवर्जून बनवली जाते, कारण थंडीत पालेभाज्या तर भरपूर प्रमाणात असतात। त्यातल्या त्यात गावरानी कोथिंबीर ही जास्त प्रमाणात मिळते आणि गावरानी कोथिंबीरमुळे चटणीची चव अजून जास्त वाढते। या चटणीत तुम्ही तीळ, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं किंवा फुटाणेही वापरू शकतात। या चटणीत तुम्ही भाजलेले चणा डाळ वापरू शकता, शेंगदाणे वापरू शकता, कैरीचे तुकडेही वापरू शकता किंवा दही वापरूनही तुम्ही ही चटणी बनवू शकता। ही चटणी जेवताना तोंडी लावण्यासाठी तर जबरदस्त आहेच आणि जेवणाची चवही डबल वाढते। शिवाय घरात कोणी आजारी असेल किंवा कुणाची तोंडाची चव बिघडली असेल तर ही चटणी चटपटीत, खट्टी मिठी, तिखट चटणी त्यांना देऊ शकता। आणि हो, तुम्हाला माहिती आहे का या चटणीचे फायदे? ही चटणी थायरॉईडसारख्या आजारावर रामबाण उपाय आहे। थायरॉईडच्या रुग्णांसाठी थायरॉईडशी संबंधित असलेले सर्व समस्यांपासून आराम मिळतो। या चटणीच्या नियमित सेवनाने फायदेशीर ठरते। शिवाय शरीराची एनर्जीही टिकून राहते आणि त्याचबरोबर शरीरातील रक्तवाहिन्या साफ होतात व पित्त आणि लठ्ठपणाही कमी होतो। मग तर बनवून बघाल ना अशी तोंडाची चव आणि जेवणाची चव वाढवणारी हिरवीगार, चटपटीत, खट्टी मिठी चटणी। आणि हो, ही चटणी आरामशीर महिनाभर टिकते बरं का। त्यामुळे एकदाच बनवा आणि महिनाभर वेगवेगळ्या चाटसोबत आरामशीर खावा किंवा खाण्यास द्या। आणि महत्त्वाची टीप म्हणजे ही चटणी काळी पडू नये यासाठी आणि जास्त काळपर्यंत चटणीचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी तुम्ही चटणीत बर्फाचे थोडे क्यूब किंवा तुकडे घालू शकता। अरे थांबा, चाललात कुठे? विसरलात ना व्हिडिओला लाईक करायला? चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा। बाय बाय।